तुमचंही गॅस सिलेंडर फार लवकर संपतं का? मग काय पैशांची तर बचतच होत नसेल, उलट पैसा जास्त लागत असेल आणि नेहमी नेहमी नवी सिलेंडर घ्यावं लागत असेल. बरं, स्वयंपाकाच्या गॅसची बचत कशी करायची या 5 टिप्स तुम्हाला खूप हेल्प करतील. गॅस लवकर संपणार नाही आणि खर्चातही खूप बदल होईल. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वयंपाकाचा गॅस ही आपल्या जीवनावश्यक गरजांपैकी एक गरज आहे आणि पूर्वी काय व्हायचं, चूल आणि स्टोव्ह याचा वापर अधिक प्रमाणात करण्यात यायचा. पण आजकाल गॅसशिवाय पर्याय नाहीच आहे. शेगडी व्यतिरिक्त काही लोक इंडक्शन गॅसचा वापर करतात. शेगडी चालू करण्यासाठी आपल्याला सिलेंडरचा वापर करावाच लागतो. आता दिवसभरात आपण शेगडीवर अन्न शिजवतो आणि ज्यामुळे सिलेंडरमधील गॅस लवकर संपतो. आता काही वेळेला 15 दिवस किंवा महिनाभराच्या आत सिलेंडरमधील गॅस संपत असतो, ज्यामुळे महिन्याचे बजेट पूर्ण कोलमडून जाते. गॅसला सध्या दुसरा कोणता चांगला पर्याय नसल्याने स्वयंपाकासाठी त्याचा वापर अनिवार्यच आहे. पण गॅसची बचत कशी करायची, स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, चला पाहूयात. सगळ्यात पहिली टीप, ह्या 5 टीप तुम्हाला खूप कामी येणार आहे. पण जी सगळ्यात शेवटची टीप असणार आहे, 5वी टीप, ती बघण्यासाठी ती सगळ्यात महत्त्वाची आहे, ज्याने की तुमचा पैशांची खूप बचत होणार आहे आणि ती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिली टीप, अन्न झाकण झाकून शिजवा. म्हणजे काही लोक अन्न झाकून शिजवत नाहीत, ज्यामुळे अन्न शिजण्यासाठी अधिक वेळ लागतो. आता काही वेळेस आपल्याला पदार्थ तयार करताना काही गोष्टी घालायच्या असतात. मग अशा वेळेस आपण त्यावर झाकण बिलकुलच ठेवत नाही. मात्र अशामुळे गॅसचा वापर जास्त होतो आणि त्यामुळे अन्न नेहमी झाकून शिजवायला हवे. झाकून शिजवल्याने अन्न लगेच शिजते. किंवा दुसरी जी सगळ्यात महत्त्वाची मला वाटते ती म्हणजे प्रेशर कुकरचा वापर करा. प्रेशर कुकरमध्ये अन्न हे फार लवकर शिजण्यास मदत होते आणि गॅसचा वापरसुद्धा खूप कमी होतो. प्रेशर कुकरमध्ये तुम्ही डाळी, तांदूळ आणि भाज्या लवकर शिजण्यासाठी त्याचा वापर करू शकता आणि त्यामध्येच एकखटी शिजवू शकता. यामुळे गॅसचा वापर कमी होतो आणि वेळेची देखील बचत होते. आता प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवत असताना त्या प्रेशर कुकरमध्ये छोटे छोटे डबे असतात बघा, त्या डब्यांचा तुम्ही वापर करू शकता. म्हणजे ऐनवेळीच तुमची डाळ, म्हणजेच वरण जेव्हा आपण करतो ती डाळ शिजते, तांदूळसुद्धा म्हणजेच आपला भात शिजतो आणि एखादी भाजी जर तुम्हाला अगदी उकडून घ्यायची असेल तर ती भाजीसुद्धा त्यासोबतच उकडून घेतली जाते. म्हणजे एकाच याच्यामध्ये आपलं 3 काम होणार आहे. त्यामुळे तुम्ही या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करा. टिप नंबर 3, स्वयंपाक करण्यापूर्वी साहित्य तयार करा. म्हणजे काही लोक ना गॅसवर कढई ठेवल्यानंतर पदार्थाला लागणाऱ्या गोष्टींची तयारी करतात. पण असं केल्याने गॅस उगाच वाया जात असतो आणि त्यामुळे स्वयंपाक करण्यापूर्वी साहित्य कापून चिरून ठेवा, ज्यामुळे स्वयंपाक लवकर होईल, मेहनत न घेता कमी गॅसमध्ये आणि कमी वेळात स्वयंपाक तयार होईल. 4 नंबरची टीप ती म्हणजे मंद आचेवर शिजवा. अन्नाला उकळी आली की गॅस कमी करून मंद आचेवर शिजवायचं. यामुळे गॅसची फार बचत होते, शिवाय अन्न व्यवस्थित शिजते. पण बारीक गॅसवर अन्न शिजवू नका, म्हणजे अतिच बारीक नाही बरं का. गॅसची आच मंद ठेवल्याने पदार्थ शिजण्यास अधिक वेळ लागतो आणि त्यामुळे अन्न नेहमी मध्यम आचेवर शिजवा. अतिही मंद नाही ठेवायचं आणि अतिही जास्त नाही ठेवायचं. अगदी जी मीडियम आच असते त्यावरती ठेवायचं. ओके. त्यानंतर जो मला असं वाटतं सगळ्यात मेन आहे ती म्हणजे 5वी टीप, ती म्हणजे गॅस बर्नर तपासा. हो, ही सगळ्यात महत्त्वाची मला वाटते. कारण गॅस बर्नर वेळच्या वेळी तपासा. अनेकदा बर्नरमध्ये घाण अडकते. अस्वच्छ गॅस बर्नरमुळे गॅस मोठा केला तरीही तो बारीकच राहतो किंवा काही वेळा तर गॅसची फ्लेम इतकी मोठी होते की ती भांड्याच्या बाजूने सुद्धा बाहेर येते. मग अशा वेळेस गॅस वाया जातो आणि त्यामुळे महिन्याला बर्नर स्वच्छ करत राहायचे. आता ह्या 5 टिप ज्या आहे त्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या, बेसिक पण खूप मोलाच्या मी सांगितल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी तुम्हाला काही अजून टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या गॅसची ही फार बचत होईल आणि सिलेंडरसुद्धा लवकर संपणार नाही. जसं की 6 नंबरची टिप मी तुम्हाला सांगेल, ते म्हणजे शक्यतोवर पाणी तापवण्यासाठी, जे अंघोळीचं पाणी आहे ते तापवण्यासाठी गॅसचा वापर टाळावा. पाणी तापवण्यासाठी गॅस हा फार लागतो आणि अशा वेळेस तुम्ही बघणार की सिलेंडर हा फार लवकर जो आहे तो संपतो सुद्धा. सो जमलं तर कधीही तुम्ही जे आहे पाणी हे त्यासाठी काही हीटर किंवा चूल तुमच्याकडे असेल त्याचा वापर करू शकता किंवा मग गिझरचा सुद्धा वापर करू शकता. याने काय होईल की तुम्हाला लाईट बिलमध्ये थोडी वाढ दिसेल, पण मात्र गॅस सिलेंडर लवकर संपणार नाही.
त्याचबरोबर जर तुम्हाला काहीच पर्याय नाही आहे आणि तुम्हाला अंघोळीचं पाणी त्यावरती तापवायचंच आहे, मग अशा वेळेस तुम्ही अंघोळीचं पाणी तापवत असताना त्यावरती झाकण ठेवावं. म्हणजे काय होतील, ते पाणी लवकर तापण्यास खूप मदत होते. 7 नंबरची टिप, जेव्हाही तुम्ही गॅस सिलेंडरचा वापर करताय, गॅस शेगडीवर अन्न शिजवता, तेव्हा या दोघांना जे कनेक्ट करतं ती म्हणजे ही जी आहे ही रबरची पूर्ण नळी. ही नळी व्यवस्थित आहे की नाही हे सुद्धा तपासून घेणं तेवढंच गरजेचं आहे. या नळीला कुठून होल तर नाही ना, कुठून लिकेजेस तर नाही ना, हे सुद्धा नेहमी तपासणं गरजेचं असतं. त्यामुळे ही आपण जेव्हा सिलेंडर किंवा मग गॅस शेगडी ही जेव्हा आपण डीप क्लीन करत असतो, तेव्हा ही गोष्टसुद्धा त्यामध्ये आली. त्यानंतरची टीप आहे ती म्हणजे गॅस शेगडी पाण्याने धुवू नका. तुम्ही म्हणाल ही कसली टीप? हो, गॅस शेगडी पाण्याने धुतल्यामुळे काय होतं की त्याच्या खाली तुम्हाला जे अशा पद्धतीचे नळ्या दिसत आहेत, या नळ्यांमध्ये पाणी जातं आणि अशा वेळेस हे जे नोझल असतात यामध्ये पाणी जाऊन, त्या नोझलमध्ये पाणी जाऊन ते कालांतराने ब्लॉक होत जातात आणि अशा वेळेस तुम्हाला नोझल चेंज करावं लागतं. त्याला तर खर्च वेगळाच, पण एकदा का शेगडी रिपेअरिंगवर आली तर ती पुन्हा पुन्हा जी आहे रिपेअरच करावी लागते आणि अशा वेळेस आपला खर्चसुद्धा वाढतो आणि मग काय आपल्याच खिशातले जास्त पैसे जातात. त्यामुळे शेगडी कितीही घाण झाली असेल तुम्ही घासू शकता, पण पाणी त्यावर टाकायचं नाही. ओल्या फडक्याने छान असं पुसून घ्यायचं. जशी तुम्ही शेगडी धुताना अगदी तशीच शेगडीसुद्धा जी आहे ती पुसल्याने सुद्धा निघते. ही मला खूप महत्त्वाची टीप वाटते. त्यामुळे नक्की आणि नक्कीच तुम्ही या टिपचा वापर करावा. त्यानंतरची टीप अशी आहे की जे आपलं गॅस शेगडी असते त्याच्याखाली छोटे छोटे होल असतात. आता जर तुमच्या बर्नरच्या जेव्हा तुम्ही आज मोठी करत आहात, आज मोठी केली तरीसुद्धा आज जी आहे ती मोठी होत नाही आहे, मग अशा वेळेस तिथे एक सिरिंज वगैरे घेऊन तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केला आहे. सिरिंजचा वापर करून तुम्ही ते नोझल जे आहे ते क्लीन करू शकता. असं केल्याने बारीक झालेला गॅससुद्धा जो आहे तो मोठा होतो. सो या बेसिक गोष्टी होतात. तुम्ही जर असं केलं आणि व्यवस्थित गॅस सिलेंडर किंवा गॅसचा वापर केला तर अशाने तुम्हाला 2.5-3 महिन्याच्या वरतीच गॅस सिलेंडर एक जाणार आहे. तुम्हाला तर गॅस सिलेंडर 3 महिने जातो. तुम्हाला किती महिने जातो? कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता. ह्या टिप्स तुम्हाला सगळ्या आवडल्या असतील तर लाईक करा, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असता तर पटकन लाईक करा, फॉलो करा. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला गॅस रिलेटेड काहीही समस्या असेल, त्याचबरोबर काही प्रॉब्लेम असतील तर आपण भरपूर व्हिडिओज टाकलेले आहेत, तरीही ते समजून तुम्हाला समजलं नसेल, तुम्ही कमेंट करू शकता. सगळ्या व्हिडिओजच्या गॅस रिलेटेडच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तिथून डायरेक्टली चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला गॅस कसा धुवावा, कसा साफ करावा, जर धुवून साफ केला तर काय प्रॉब्लेम येतो, त्याच्या काय काय टेक्निक्स आहे किंवा कसे सोल्युशन बनवून आपण क्लीन करू शकतो, हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी.